ठाकरे बंधू एकत्र गुढी उभारणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मनोमिलन होणार। ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची पत्रिका समोर। ही पत्रिका नीट निरखून पहा। कोट्यावधी मराठी माणसाला पडलेल्या एका मोस्ट वॉन्टेड प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ही पत्रिका पाहिल्यानंतर मिळणार आहे। ही पत्रिका आहे 20 वर्षांपूर्वी दुरावलेल्या ठाकरे बंधूंना एकत्र करणाऱ्या मोठ्या सोहळ्याची। होय, ही अनोखी पत्रिका आहे ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची। मराठी माणसाचं नवीन वर्ष यंदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं साजरं होण्याची शक्यता आहे। कारण गुढीपाडव्याला मराठी सेनेनं ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची तयारी केली आहे। माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी साहेब ठाकरे यांना एकाच मंचावर एकाच ठिकाणी आणण्याचा माझा प्रयत्न आहे। ते 30 मार्चला मी बाळासाहेबांच्या स्मृतीच्या समोर त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल। ह्याची निमंत्रण पत्रिका छापलेली आहे। दोन ठाकऱ्यांमुळे मराठी माणसाची मतं विभागली जातात। ह्याचाच फायदा कुठेतरी आगगाड्यांना होतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माझं एक म्हणणं आहे, दोघं एकत्र आले तर निश्चितच मराठी माणूस कुठेतरी सन्मानार्थ आपण जगताना मुंबईत तरी बघितलं जाईल। मराठी सेनेनं याआधी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, मात्र आतापर्यंत त्याला काही यश आलेलं नाही। विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे आणि भाजपच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। त्याला अनेक कारणंही निमित्त ठरली। निकालानंतर राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा कशाबरोबर सुरू झाल्या तेही पाहू। निकालानंतर 3 विविध खासगी कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे एकत्र, दोघांमध्ये चर्चा आणि हास्य विनोद। मनसे आयोजित पुस्तक कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊतांची उपस्थिती। ईव्हीएम संदर्भात मनसेची आणि शिवसेनेची भूमिका एकच, संजय राऊतांचं वक्तव्य। निवडणुकांनंतर जाहीर कार्यक्रमातून राज ठाकरेंकडून भाजपचा समाचार, मात्र उद्धव ठाकरेंचा उल्लेखही नाही। विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल ठाकरे बंधूंसाठी धक्कादायक होते। राज ठाकरेंच्या एकमेव आमदारासह मुलाचा देखील या निवडणुकीत सपाटून पराभव झाला, तर उद्धव ठाकरेंच्या आमदारांची संख्याही रोडावली। दरम्यानच्या काळात राज ठाकरेंची भाषा बदलली। त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि नव्या राजकीय समीकरणांची नांदी होऊन आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेची युती होणार का, हेच आता पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।